ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात आता बच्चे कंपनीचा किलबिलाट ऐकायला येणार आहे। कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या महिला कैद्यांच्या मुलांसाठी नन्हे कदम या बालवाडीचा शुभारंभ आज करण्यात आला। एखाद्या गुन्ह्यात शिक्षा झालेली आई कारागृहात असताना त्यांची मुलं आता कारागृहातच शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत। ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात सध्या जवळपास 140 महिला विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत। त्यापैकी अनेक महिला कैद्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत असल्यानं कारागृह प्रशासनानं प्रवेशद्वाराजवळच बालवाडी तसंच पाळणाघराची उभारणी केली आहे। कारागृहातील महिला कैद्यांसोबत असलेल्या वयवर्ष 3 ते 6 वयोगटापर्यंतच्या मुलांना कारागृहाच्या बाहेर सर्वसामान्य मुलांप्रमाणे बालवाडीचा आनंद घेता येणार आहे। ठाणे कारागृहात सद्यस्थितीत महिला कैद्यांच्या 4 मुलांनी आज अंगणवाडीत प्रवेश घेतला। अंगणवाडी झाल्यानंतर मुलांना संध्याकाळी पुन्हा त्यांच्या आईकडे सुपूर्द करण्यात येणार आहे। तसंच ज्या महिला अधिकारी कर्मचारी कारागृहात आपलं कर्तव्य बजावतायत त्यांच्या मुलांना घरी सांभाळ करण्यासाठी कोणी नाही अशा 8 मुलांना नन्हे कदम पाळणाघरात ठेवण्यात येणार असल्याची माहिती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांनी दिली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला फक्त संविधानच दिलं नाही तर सामाजिक समता, बंधुता हे विचारही दिले आहेत। आजच्या दिवशी त्यांचे विचार अधिक ताकदीनं प्रसारित करण्याची जबाबदारी आपली असल्याचं प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केले। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार कक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळेस ते बोलत होते। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या पुढाकारानं पत्रकार कक्षात पत्रकारांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, बिरारे, जी गोदापुरे आदीही उपस्थित होते। यावेळी सौरभ राव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याचं सांगून त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर समाजानं चालावं यासाठी पत्रकारांची जबाबदारी मोठी असल्याचं सांगितलं। यावेळी पत्रकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते। आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून फेरीवाला क्षेत्र निश्चितीसाठी प्रशासनाकडून पुन्हा एकदा रस्त्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे। तसंच फेरीवाला समिती सदस्य निवडीसाठी निवडणूक घेण्याची तयारी प्रशासनानं सुरू केल्यानं गेली अनेक वर्ष रखडलेली ही निवडणूक लवकरच होण्याची चिन्ह आहेत। ठाणे महापालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अद्याप अंमलबजावणी होऊ शकली नाही। गेली अनेक वर्ष हे धोरण कागदावरच असल्याचं चित्र आहे। या धोरणासाठी पालिकेनं 20 जणांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र ही समिती अद्यापही गठीत होऊ शकली नाही। या 20 जणांच्या समितीमध्ये पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, वाहतूक पोलीस उपायुक्त, नगर नियोजन अधिकारी, आरोग्य अधिकारी असे 5 पदसिद्ध सदस्य आहेत। 8 फेरीवाल्यांचे प्रतिनिधी, 2 सामाजिक संस्था, 2 गृहनिर्माण संस्था, पणन विभाग, बँक आणि व्यापारी संघटनेचा प्रत्येकी 1 पदाधिकारी या समितीत नियुक्त होऊ शकले नाहीत। त्यामुळे या सर्वांची नियुक्ती करण्यासाठी पालिकेनं हालचाली सुरू केल्यात। त्यातील फेरीवाला प्रतिनिधी वगळता इतर सदस्य अर्ज मागून नियुक्त केले जाणार आहेत, तर फेरीवाला प्रतिनिधी निवडीसाठी निवडणूक घेतली जाणार आहे। पालिकेकडे आतापर्यंत 1366 फेरीवाल्यांनी नोंदणी केली असून हे सर्वच जण मतदार असणार आहेत। या निवडणुकीनंतर पुन्हा फेरीवाल्यांचंही सर्वेक्षण केलं जाणार आहे। ठाणे महापालिका प्रशासनानं यापूर्वी फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यांचं सर्वेक्षण केलं होतं।
फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याचा अभ्यास करून काही रस्ते फेरीवाला क्षेत्र करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु हा प्रस्ताव धुळकात पडल्याचं चित्र आहे. परंतु आता हा प्रस्ताव आणि सद्यस्थिती याचं पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार असून त्या आधारे फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. गर्दीचे आणि वर्दळीच्या असलेल्या रस्त्यांवर फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना चालणं शक्य होत नाही. ठाणे शहराला लाभलेल्या खाडीकिनारी भागातील खारफुटीवर मातीचा भराव टाकून होणारं अतिक्रमण रोखण्यासाठी पालिका प्रशासनानं गेल्या काही महिन्यांपासून पावलं उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खाडीकिनारी भागातील रस्त्यांचं प्रवेशद्वार खणून हे मार्गच बंद करण्यापाठोपाठ आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याशिवाय खारफुटीवर टाकण्यात आलेला भराव काढण्यासाठी प्रशासनानं हालचाली सुरू केल्या असून या कामासाठी 28 ते 30 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. परंतु पालिकेच्या तिजोरीत पुरेसा निधी नसल्यामुळे हा खर्च करायचा कसा याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. ठाणे शहराला सुमारे 32 किलोमीटरचा खाडीकिनारा परिसर लाभला आहे. ठाणे खाडीकिनारा परिसरात परदेशातून भारतात स्थलांतर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांसह इतर काही पक्षी प्रजाती आढळून येतात. या पाणथळ जागेला आंतरराष्ट्रीय दृष्ट्या विशेष महत्त्व आहे. यामुळेच ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा आहे. असं असलं तरी गेल्या काही वर्षांपासून भूमाफियांकडून खाडीकिनारी भागात भराव टाकून अतिक्रमण करण्याचे प्रकार वाढीस लागले. या अतिक्रमणांमुळे खाडीकिनारी भागातील खारफुटी मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. यामुळे जलचरांचं अस्तित्व धोक्यात येण्याबरोबरच भविष्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी ठाणे शहरातील मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीला लागूनच असलेल्या कोलशेत खाडी परिसरातील खारफुटीवर मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकून नवीन बेट उभारण्यात येणार असल्याची बाब समोर आली होती. यावरून टीका होऊ लागताच पालिका आणि जिल्हा प्रशासनानं भराव रोखण्याचं काम हाती घेतलं होतं. कोलशेत खाडी किनारी भागात खारफुटीवर भराव टाकण्यासाठी भूमाफियांनी तयार केलेल्या रस्त्यांचे प्रवेशद्वार खणून हा मार्गच बंद करण्याचं काम पालिकेनं केलं होतं. त्यापाठोपाठ आता या भागांमध्ये मातीचा भराव टाकला जाऊ नये यासाठी पालिकेनं 34 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. यामध्ये आत्तापर्यंत काही मातीचा भराव टाकणारे ट्रक आढळून आले असून याबाबत प्रदूषण नियंत्रण विभागाकडून संबंधित प्रभाग समितीला कळवण्यात आले. त्यांच्याकडून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.